मित्रांनो, चोरी करणं हा गुन्हा आहे. पकडले गेल्यास मोठी शिक्षा होऊ शकते. पण हे माहीत असूनही काही लोक पैसे किंवा वस्तू चोरण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका महिलेचा चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिला रंगेहात पकडली गेली आहे. ही महिला दिल्लीतील रोहिणी मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत होती. पण दुसऱ्या एका महिलेने तिला पकडलं आणि तिला चांगलाच धडा शिकवला. तिला इतके फटके दिले की उभं राहण्याची ताकदही उरली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की रस्त्यावर मोठी गर्दी जमलेली आहे आणि चोरीचा आरोप असलेली महिला जमिनीवर बसून रडत आहे. तिच्या समोर एक काकी उभी असून त्याच्या हातात काठी आहे. याच काठीनं त्यांनी चोर महिलेची धुलाई केल्याचं दिसतंय. काकी महिलेवर आरोप करत होत्या की ती ग्राहक बनून दुकानात आली आणि 1800 रुपयाचं सामान काढून घेतला. नंतर पर्स घेऊन पडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसऱ्या एका दुकानदारानं मोबाईल चोरीचे आरोप केले. अशा प्रकारे गर्दीतले अनेक लोक त्या महिलेबाबत आपले अनुभव सांगू लागले. चोरीचा आरोप असलेल्या महिलेने त्यावेळी पोलिसात तक्रार करण्याची धमक दिली. पण काकीने तिला पुन्हा एक तडाखा दिला आणि तिचं पाकिट काढून घेतलं. त्यात फक्त 20 रुपये आढळले. हे पैसे बहुतेक पडण्यासाठी ठेवले असावेत असे लोकांनी सांगितलं. शेवटी ती महिला उठली आणि रडत रडत निघून गेली. ही घटना काही लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ घरके क्लेश या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 13,000हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत चोर महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्या महिलेने नेमकी कसली चोरी केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.